मॉर्निंग फ्रेंड्स, मी वर्षा, मी शौनक अँड वेलकम टू अवर चॅनल. सो आपण आता रत्नागिरीला जिकडे राहिलेलो आहोत तो आहे समर्थ ATC बीच होमस्टे. येस. तर मित्रांनो, हा एक रिसॉर्ट नाही आहे ही जागा. दिस इज अ प्युअर होमस्टे. आणि आता आपण जरा या होमस्टेच्या आसपासची भटकंती करूया आणि इथे राहण्याची सोय कशी आहे, जेवणाची सोय कशी आहे, आमची रूम कशी आहे, हे सगळं आम्ही तुम्हाला आता या व्लॉगमधून दाखवणार आहोत. सगळ्यात महत्त्वाची म्हणजे दिस इज अ व्हेरी इकॉनॉमिकल होमस्टे. तर त्याविषयी माहिती तुम्हाला मी पुढे देईनच. तर मग चला आता आपण मेन एंट्रन्सपासून आतमध्ये येऊया आणि हा होमस्टे कसा आहे ते बघूया. सो हा आहे त्यांचा एंट्रन्स. आणि एंट्रन्स केल्या आपल्याला दिसतं ते त्यांचं पार्किंग. छानपैकी 4 गाड्या राहतील एवढं पार्किंग आहे त्यांच्याकडे. आणि पार्किंगमधून पुढे गेल्यावर हे आहे त्यांचं रिसेप्शन. चेक इनच्या सगळ्या फॉर्मॅलिटीज आपण इथे कंप्लीट करून ते आपल्याला आपल्या रूम्सवर घेऊन जातात. सो आता आपण आपल्या रूमकडे जाऊयात. आपली रूम कशी आहे ते तुम्हाला दाखवूया. सो रिसेप्शन काउंटर नंतर सरळ पुढे आलं की मध्ये जो कॉमन एरिया दिसतो आहे तो आहे डायनिंग एरिया. आणि इथे बसून तुम्ही छान नाश्ता जेवण तुमचं करू शकता. त्याचबरोबर डायनिंग एरियाच्या समोर आपल्याला ज्या 2 रूम्स दिसत आहेत त्या आहेत नॉन AC कपल रूम्स. आता पुढे जाऊया. सो इथे तुम्हाला दिसत आहेत अजून 2 रूम्स. त्यापैकी ही आमची रूम आहे जी AC आहे. आणि आपण बघूया आतनं ती कशी आहे. तर आता रूम आपण आतनं बघूया. तर ही अशी रूम आहे. AC दिलेला आहे, फॅन आहे, इथे कपलसाठी कॉट आहे, प्लस एक एक्स्ट्रा माणसासाठी इथे बेड आहे जिकडे आता अथर्व झोपलेला आहे. त्यांनी इकडे छोटंसं टीपॉय किंवा टेबल टाईप दिलेला आहे. असे क्रॉस व्हेंटिलेशन आहे काइंड ऑफ. या साईडला बेसिन आहे, आरसा आहे. आणि त्याचबरोबर ती लोक कॉम्प्लिमेंटरी म्हणून तुम्हाला साबण शॅम्पू वगैरे सगळं देतात. हँडवॉश आहे. आणि हे त्यांचा वॉशरूम आहे. स्वच्छ मस्त आहे, वेस्टर्न कम्फर्ट. एक गीझर आहे. आणि इथे थोडंसं अजून डेकोरेट करायला मस्तपैकी त्यांनी इथे पेंटिंग्स वगैरे लावलेले आहेत. आणि विशेष म्हणजे हा लाल दगड त्यांनी यूज केलेला आहे. त्यामुळे ना दुपारीसुद्धा इथे बऱ्यापैकी थंड वाटतं. इथे छोटासा नाईट लॅम्पसुद्धा आहे. तर अशी ही रूम आहे. रूमचे काय रेट्स वगैरे आहेत ते सगळे मी खालती डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करीनच. तर ते इथे आमचे लगेज इकडे असे ठेवलेले आहेत. तर ही जी रूम मी तुम्हाला दाखवली ती आहे AC रूम, AC स्टोन रूम. तशाच त्यांच्याकडे नॉन ACच्या आहेत. बट सिन्स तिथे ऑलरेडी गेस्ट आहेत त्यामुळे ते रूम्स आतनं कवर करता येणार नाहीत. बट जेव्हा तुम्ही इथे बुकिंग करणार आहात तेवढं लक्षात ठेवा की 2 AC आहेत, 2 नॉन AC आहेत. आणि त्याप्रमाणे तुम्ही त्यांच्याशी पुढची बोलणी करा. सो आता वेळ झाली आहे आपल्या सकाळच्या ब्रेकफास्टची. सिन्स इट्स अ होमस्टे त्यांना सगळ्या म्हणजे ब्रेकफास्ट, लंच, डिनर प्री ऑर्डर करायला लागतं 2 तास आधी तरी, कारण त्यांना बनवायला वेळ द्यायला. आणि घरगुती पद्धतीचं सगळं जेवण मिळतं, व्हेज नॉन व्हेज. तर आज नाश्त्यासाठी आम्ही ऑर्डर केलेलं आहे ऑमलेट पाव. सो मसाला ऑमलेट पण आहे, प्लेन ऑमलेट पण आहे. तुमच्या चॉईसप्रमाणे तुम्हाला इथे मिळेल. तर मित्रांनो, आम्ही तुम्हाला सकाळी हा सगळा परिसर दाखवला होता. आणि आता वेळ झालेली आहे ती संध्याकाळी हा परिसर कसा दिसतो ते बघायची. व्यवस्थित लाईट्स वगैरे लावलेले आहेत. इकडे आमचा होमस्टे आहे. आणि त्याच
बरोबर इकडे बाजूलाही आहे. तर हे दोन्ही फॅमिलीवाले होमस्टे आहेत जसे वर्षाने सांगितलं. त्या साईडला मागे पण त्यांनी एंडपर्यंत व्यवस्थित लाईट्स लावलेले आहेत, कुठेही अंधार नाही आहे. तुम्ही बघू शकता समोर डायनिंग जो एरिया आहे तिथे पण त्यांनी व्यवस्थित लाईट्स वगैरे लावलेले आहेत. तर इकडे आमची पहिली थाळी आलेली आहे, ती आहे चिकन थाळी. चिकन आहे, करी आहे, सोलकढी आहे, सलाड दिलेला आहे आणि 2 तांदळाच्या भाकऱ्या. तर आता आपली दुसरी थाळी आलेली आहे, ती आहे सुरमई. तर 2 पीस आहेत सुरमईचे, करी आहे, सोलकढी आहे, सलाड आणि मी घेतली आहे चपाती. तर वर्षाने ऑर्डर केलेली आहे प्रॉन्स करी आणि आम्ही सेपरेटली घेतलेलं आहे प्रॉन्स फ्राय. तर आमचं पोटभर जेवण झालेलं आहे. आज आम्ही थाळी ऑर्डर केलेली आणि प्रिपरेशन वगैरे खूप छान होतं, एकदम घरगुती पद्धतीचं जेवण होतं, त्यामुळे खाताना पण खूप मजा आली. आता वेळ झालेली आहे शतपावली करायची थोडंसं. तर हा जो पॅसेज आहे त्यांचा जो रिसॉर्टचा, तिकडे तुम्ही आरामात वॉक घेऊ शकतात. आता वॉक घेऊ आणि मग आम्ही जाऊ झोपायला आणि उद्या सकाळी आम्ही तुम्हाला घेऊन जाऊ बीचवर. तर सुप्रभात मंडळी, आता वेळ झालेली आहे ती बीचवर जायची आणि आम्ही सगळे आता निघालेलो आहोत बीचवर. तर तुम्हाला मी आता रस्ता दाखवतो या होमस्टेमधून बीचवर कसं जाता येतं. तर बघा वर्षा आणि अथर्व ऑलरेडी पुढे गेलेले आहेत. चला तुम्हाला मी आता इकडनं ॲक्सेस कसा आहे बीचचा ते दाखवतो. तर मित्रांनो, आपण आलेलो आहोत तो आहे काळबादेवीचा बीच. आणि काळबादेवीचा बीच आणि आरेवारे बीच हे दोन्ही एकमेकांना कनेक्टेड आहेत. तर तुम्हाला त्या साईडला तिकडे मागे तो जो स्ट्रेच आहे तर तो आहे आरेवारे बीच. आणि इकडनं तुम्ही चालत चालत सुद्धा संध्याकाळी गप्पा मारत सुद्धा त्या बीचपर्यंत चालत जाऊ शकतात. एकच समुद्र किनारा आहे आणि हा सगळा माझ्या मागे दिसतो तो आहे काळबादेवीचा बीच. इकडचा समुद्रही स्वच्छ आहे आणि सिन्स हा काळबादेवी बीच एवढा फेमस नाही आहे त्यामुळे इथे गर्दी कमी असते. जे काय असतात ती गावातली लोक असतात आणि सकाळच्या वेळेला फक्त तुम्हीच असणार इथे, बाकी कोणीही नाही. तर चला आता थोड्या वेळ आपण भटकूया या बीचवर आणि मग परत समर्थ ATCला आपण आपल्या रूमवर परत जाऊया. तर हा बघा काळबादेवीचा बीच आणि या साईडला असलेली सगळी सुरूची बनं आणि त्या साईडचा जो डोंगर आहे तर तिकडे आहे ते आरेवारे बीच. आणि तिकडनं पलीकडे तुम्ही जातात, जर तुम्हाला वारे बीच वगैरे बघायचं असेल किंवा तुम्हाला जयगडचा किल्ला वगैरे बघायचा असेल तर तो रूट आहे. गणपतीपुळेला जाण्यासाठी पण तोच रूट आहे. आणि हा असा सुंदर असा काळबादेवीचा बीच आहे. लास्ट टाइम आम्ही मिठबावला होतो तेव्हा आम्हाला भरपूर डॉल्फिन्स दिसले होते, बट असे डॉल्फिन्स आज दिसत आहेत की काय तितके आम्ही लकी आहोत की नाही ते माहीत नाही. कारण इकडच्यांचं असं म्हणणं आहे की आता डॉल्फिन्स तसे एवढे नाही आहेत. बघा ना काय मस्त शांत बीच आहे. तर आम्ही फायनली बीचवर जाऊन थोडा वेळ टाइम स्पेंड करून आलो. मिस होतो फक्त. आणि बघा हे आहे त्याचं मेन गेट. इथून आता आपण आतमध्ये जाणार आहोत. आणि इकडे पुढे त्यांनी शॉवरची पण सोय केलेली आहे. तर हा आहे सगळ्या त्या होमस्टेच्या आसपासचा परिसर. झाडीच झाडी आहेत
आणि त्याच्यामध्ये बरोबर त्यांनी बांधलेले आहेत ते त्यांचे कॉटेजेस. छान आहे. मित्रांनो, हे जे समर्थ ATC होमस्टे आहे, ह्याचे एक्झॅक्ट लोकेशन म्हणजे हे रत्नागिरी स्टेशनपासून अवघ्या 30 ते 40 मिनिटाच्या ड्राईव्हवर आहे. जर तुम्ही ट्रेननी येणार असाल तर तुम्ही बुकिंग करतानाच त्यांना कॉन्टॅक्ट करू शकतात. तर मग इकडचे जे ओनर आहेत ते आपल्याला काही कॉन्टॅक्ट नंबर्स प्रोव्हाइड करतात. तर त्यांच्याशी बोलून तुम्ही मग तुमचे रेट्स वगैरे काय आहे ते ठरवू शकतात. आणि त्याचबरोबर जर तुम्हाला इकडे 1-2 दिवस राहायचं आहे आणि इथून आसपासची एरिया फिरायची आहे तर ते तसंही तुम्ही करू शकतात. आणि त्याच मग ट्रान्सपोर्टवाल्यांशी बोलून तुम्ही एखादं पॅकेज त्यांच्याकडनं घेऊ शकतात व्यवस्थित. आम्ही पण तसंच केलं आहे. साधारणपणे जे टेंटेटिव्ह चार्जेस आहेत ते मी खालती डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करीनच. आणि जर तुम्ही स्वतःच गाडी घेऊन येत आहेत तर मग तुम्हाला काही टेन्शन नाही. तुम्हाला डायरेक्ट गुगल मॅप्सवर लोकेशन टाकायची आहे. या एरियाचं नाव आहे काळबादेवी. तर तिकडे यायचं आहे आणि इथून गणपतीपुळे, मग पावस, जयगड फोर्ट हे सगळे अवघ्या 60 किलोमीटरच्या अंतराच्या आतमध्येच आहेत. म्हणजे 60 पण मी जास्तच म्हणतोय खरं. आम्ही इकडे 3 डेजचा प्लॅन घेतलेला आहे. त्यामुळे आम्ही प्रत्येक दिवशी एक एरिया आसपास आम्ही कव्हर करतोय. ज्या दिवशी चेक इन केलं त्या दिवशी एक जवळपासचा सिटीमधलाच एरिया बघितला. त्याच्यानंतर मग गणपतीपुळे वगैरे गेलो आणि त्याच्यानंतर मग आम्ही पावस वगैरे केलं. तर हा असा सगळा प्लॅन तुम्ही आरामात आखू शकतात. वेळ झालेली आहे नाश्ता करायची. आम्ही त्यांना सांगितलेलं होतं काल रात्रीच की पोहे पाहिजेत. तर पोहे आणि चहा ती लोक घेऊन येतील. जर तुम्हाला ते रूमवर हवं असेल तर मग त्यांना विचारून बघा की रूमवर ते देतात की नाही. कारण आम्ही इथे डाईन एरियामध्येच घेतोय आणि बरेचसे फॅमिलीज इथे बसूनच सकाळचा नाश्ता आणि रात्रीचं जेवण इथे बसूनच करतायत. तर आता आपण जात आहोत नाश्ता करायला. पोहे सांगितलेत आपण नाश्त्याला. येस, पोहे सांगितलेत. इकडे तुम्हाला व्हेज आणि नॉनव्हेज म्हणजे ऑमलेट वगैरे पण मिळतं. पण हे सगळं प्री ऑर्डर करावं. येस, चला. तर हे बघा, त्यांनी पोहे आणून ऑलरेडी टेबलवर सर्व केले आहेत. आणि नॉर्मली आपण प्लेटमध्ये असे पोहे वाढून देतो. त्यांनी असं मस्त सजवून दिलेले आहेत एकदम असे डोम शेपमध्ये. आणि त्याच्यावरती टॉपिंगला एक लिंबू आहे. या होमस्टेला ना तुम्ही जर बघितलं तर फूड जे प्रिपरेशन आहे ते एकदम घरगुती पद्धतीचं आहे. डे 1ला आम्ही इकडे चिकन वगैरे ऑर्डर केले, चिकन सुक्का वगैरे ऑर्डर केलेला. त्याबरोबर चपाती होती. नंतर मग आम्ही नेक्स्ट डेला आम्ही सांगितलं त्यांना ऑमलेट पाव द्या, तर त्यांनी ते सर्व केलेलं. रात्रीच्या वेळेला आम्ही परत व्यवस्थित हलकं स्टार्टर्स वगैरे जेवलेलो. तर हे सगळं होतं पॉसिबल जेव्हा तुम्ही प्री बुक ऑर्डर देतात आणि तुम्ही तुमची क्वांटिटी डिसाईड करून सांगतात की आम्हाला एवढंच पाहिजे. आणि आता आज आम्ही पोहे खातो आहे. ते पण मस्त आहेत. म्हणजे एकंदरीत स्टे अँड फूड क्वालिटी दोन्ही चांगली आहे. तर समर्थ ATCची सकाळ खूपच छान. आणि यांच्याकडे काही पेट आहेत डॉग्स, बट दे आर व्हेरी वेल ट्रेंड. तुम्हाला अजिबात त्रास देत नाहीत. तुमच्या अवतीभोवती असतात. बट इकडचे जे ओनर आहेत त्यांना असं ट्रेंड केलेलं आहे की ते काहीच करत नाहीत. ते नुसते येऊन तुमच्या आजूबाजूला बसतात. त्यामुळे अजिबात घाबरून जायची गरज नाही. आणि इथे जितकी लहान लहान मुलं आलेली ते सगळे एकदम फ्रेंडली झाले त्यांच्याशी. खरं म्हटलं तर मी आणि अथर्वना थोडेसे कुत्र्यांना घाबरतो ऑनेस्टली स्पीकिंग. बट इकडे आल्यानंतर आम्हाला ती भीती अजिबात नाही जाणवली. अगदी डे 1पासून ते इतके वेल बिहेव्ड होते. कुठे भुंकणं नाही, काही नाही. ते लोक तुमच्या जवळ येतात, दे विल जस्ट स्मेल यू अराउंड आणि मग ते निघून जातात. पण एकच आहे की इकडचे ओनर सांगतात जसं की तुम्हाला बीचवर वगैरे जायचं असेल तर प्लीज आम्हाला आधीच कळवा. कारण ते सुपर एक्सायटेड असतात. त्यांना बाहेर भटकायचं असतं. आणि बाकी ते तुम्हाला काहीच त्रास देतं. मग अगदी तुमच्या जेवायच्या वेळेसुद्धा तुमच्या बाजूला येऊन बसतील. पण ते टेबलवर वगैरे असे पाय टाकून बघणार नाही तुमच्या ताटात काय वगैरे. साईडला बसून राहणार. म्हणजे इतके ट्रेंड आहेत. त्यांनी त्यांचे इन्स्ट्रक्शन्स ऐकले की बरोबर ते तसे ॲक्ट करतात त्याच्यावर. त्यामुळे अजिबात घाबरू नका. आणि इथे एवढी ती छोटी छोटी पोरंसुद्धा त्यांच्या अगदी अवतीभोवती पळत होती, त्यांना हाक मारत होती, त्यांच्याशी खेळत होते.
मस्त आहे. जर तुम्हाला आमचा हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर तुम्हाला होमस्टे आवडला असेल तर या होमस्टेला तुम्ही नक्की व्हिजिट द्या. पुन्हा भेटू लवकरच आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.